नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप खुसखुशीत असे कोबीचे भानोले किंवा कोबीच्या भानोळ्यांची रेसिपी। जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा चहा बरोबर खाण्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही हे कोबीचे भानोले बनवू शकतात। अप्रतिम अशी रेसिपी आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा गरमागरम चमचमीत काहीतरी खायची इच्छा होते तेव्हा झटपट हे कोबीचे भानोले बनवा, खूप मस्त लागतात। चला तर बघूयात आता याची कृती। कोबीचे भानोळे किंवा कोबीचे भानोले बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाट्या कोबी। सर्वप्रथम कोबीमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घालूया, ठेचलेला लसूण आणि मिरचीची पेस्ट, पाव टीस्पून हिंग घालूया, हळद, 1 टीस्पून ठेचलेलं जिरं घालूया। जिरं खलबत्त्यावर जाडसर असं ठेचून घेतलं आहे, खूप बारीक पावडर केली नाही। 1 टीस्पून धणेपूड घातली आहे, 1 टेबलस्पून तीळ घालूया, चवीनुसार लाल तिखट, कोथिंबीर घालूया। यामध्ये 2 टेबलस्पून बारीक चिरोटी रवा घालणार आहे, 1 वाटी खोवलेलं ओलं नारळ घालूया। पारंपरिकरित्या इथे नारळाच्या दुधाचा देखील वापर करतात, पण घाई असेल तर झटपट तुम्ही ओलं नारळ देखील वापरू शकता। चवीनुसार मीठ घालूया, 1 टेबलस्पून तेल, कच्चंच तेल आहे, गरम वगैरे काही केलं नाही। आता हे सर्व पदार्थ आपण हाताने छान एकजीव करून घेऊ। कांदा, कोबी यामध्ये थोडं मीठ आणि तेल घातलं आहे, त्यामुळे याला पाणी सुटतं, हे मिश्रण ओलसर होतं। त्यामुळे हाताने असं छान मिक्स करून घ्या, दाबून दाबून मळून घ्या। थोडा रवा घातल्यामुळे हे भानोळे छान पोकळ असे होतात। हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि हे अगदी ओलसर असं झालं। आता यामध्ये चिमूटभर आपण खाण्याचा सोडा घालूया। थोडा सोडा घातला की हे छान पोकळ असे होतात। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, नीट मिक्स करून घेऊया। आता यामध्ये सुरुवातीला आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालूया। अगदी खूप बेसन देखील घालायचं नाही, ह्याला बाइंडिंग येईल एवढंच बेसन घालू। अजून थोडं बेसन घालणार आहे। उरलेलं बेसन देखील मी यात घातलं। साधारण 1 वाटी बेसन यामध्ये घातलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालू आणि हे भानोळी पसरवता येईल इतपत हे पीठ आपण ओलसर करून घेऊ। तुम्ही बघू शकता, हे पीठ अगदी सहज पसरवता येईल, थापता येईल असं नीट ओलसर झालं आहे। आता लगेचच आपण हे भानोळे करायला घेऊया। इथे पॅन मध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये आपण थोडे तीळ घालूया आणि हे मिश्रण आता यामध्ये घालू। थोडा पाण्याचा हात लावून हे एकसारखं थापून घेऊ। खरं तर पूर्वी गावाकडे जेव्हा हे बनवायचे तेव्हा लोखंडी किंवा भिडाच्या ताव्यावर बनवून कोळशांच्या निखाऱ्यावर हे बनवायचे। आता शहरामध्ये कोळसे उपलब्ध नसतात, त्यामुळे असं नॉनस्टिक पॅन मध्ये देखील आपण ते करू शकतो। कोळशांवर करताना
वरती झाकण ठेवून त्यावर देखील कोळशाचे निखारे ठेवण्याची पद्धत असते, त्यामुळे ती अगदी पटकन भाजल्या जाते, वरच्या बाजूनी कच्ची राहत नाही। ह्याचे काठ आपण एकसारखे करून घेऊ। आता यावर झाकण ठेवू। अगदी मंद आचेवर साधारण 15 मिनिटांसाठी हे भानोळे आपण भाजून घेऊया। भानोळे अगदी जाडसर आपण थापले आहे, त्यामुळे हे भाजायला वेळ जरा जास्त लागणार आहे, त्यामुळे घाई करू नका, मंद आचेवर हे भाजा। साधारण 15 मिनिटांनंतर हे बघा, ही भानोळी अशी भाजल्या गेली आहे। अजून कच्ची आहे पण ओलसर नाही, वरच्या बाजूनी अशी कोरडी जाणवते आहे। आता ही भानोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे। ही जी कच्ची बाजू दिसते आहे ही आता खालच्या बाजूने घ्यायची आहे। त्यासाठी एक मी पसरट ताट घेतला आहे, त्या ताटाला थोडं तेल लावून घेतलं। ह्या पॅनवर आता हे ताट असं उलट ठेवू आणि भानोळी उलटवून घेतली आहे। बघा किती छान भाजल्या गेली। आता पॅन मध्ये पुन्हा 2 टेबलस्पून तेल घालूया। तेल नीट पसरवून घेऊ। तेल गरम झालं की त्यावर तीळ घालूया। पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे भानोळे खायला खूप मस्त लागते। तुम्हाला जर काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत असेल तर हे भानोळ खाऊन बघा, खूप मस्त लागतं। आता हे भानोळ आपण या बाजूने देखील भाजून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने देखील हे भानोळे छान खुसखुशीत होईपर्यंत 12 ते 14 मिनिटांसाठी साधारण मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। आणि या बाजूनी भाजताना आपल्याला आता यावर झाकण ठेवायची आवश्यकता नाही, झाकण न ठेवताच भाजा, म्हणजे भानोळे छान अगदी खुसखुशीत असं होईल। भानोळे साधारण 14 मिनिटांसाठी मी भाजून घेतले। आता मी गॅस बंद करते आहे। शेवटी इथे सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालूया। हे बघा, मी आता गॅस बंद केला आहे आणि ह्या गरम पॅन मध्ये साधारण 5 मिनिटांसाठी हे भानोळ आपल्याला असंच ठेवायचं आहे। गरम पॅन मध्ये थोडा वेळ ठेवल्यानंतर ह्याची वाफ गेल्यानंतर आपण हे कापूया, म्हणजे तुटणार नाही। आता आपण हे कापून घेऊया। केकचे किंवा पिझ्झाचे ज्या प्रकारे तुकडे करतो अगदी त्याच प्रकारे कापून घ्या। तुम्हाला बघतानाच कळत असेल किती छान खुसखुशीत हे झाले आहे। हे बघा, आता आपण भानोळ सोडवून घेऊया। दोन्ही बाजूनी किती छान भाजल्या गेलं, हे बघा। गरमागरम अतिशय चविष्ट खूप खरपूस असे भानोळे तयार आहे। हे भानोळे तुम्ही घरच्या गोड दह्याबरोबर, हिरव्या चटणी बरोबर, लाल चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर खाऊन बघा। दुसरं काहीही नसेल तर गरमागरम भानोळे असेच खायला देखील खूप छान लागतात। ह्याबरोबर सोबतीला जर गरमागरम आल्याचा चहा असला तर खूप अगदी मज्जाच आहे। मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।